तर छगन भुजबळांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर यावर संजय राऊत यांनी राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार नेमका कुणाला असा सवाल उपस्थित केलाय। खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना टोला सुद्धा लगावलाय। या संदर्भात मुख्यमंत्री सांगू शकतील, पण मी एवढं सांगू शकतो की भुजबळ साहेबांचा कुठलाही राजीनामा आम्ही स्वीकारलेला नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला नाही। भुजबळजी म्हणतात की मी राजीनामा दिलाय आणि माझा राजीनामा स्वीकारला नाही। आता त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री शिंदे यांना आहे की देवेंद्र फडणवीस यांना आहे, हे स्पष्ट करावं लागेल। इतकंच मी सांगतो। त्याच्यामुळे हे जे आहे हे राजकारण महाराष्ट्रातलं हे लोकांना कळतंय काय चाललंय ते। माननीय मंत्री छगन भुजबळ यांनी खरोखरच राजीनामा दिला असेल तर आता मराठांनाही आरक्षण मिळेल आणि ओबीसी समाजाला सुद्धा न्याय मिळू शकेल। खरी अडचण त्यांचीच होती असं म्हणायला काय हरकत नाही। आणि आता निश्चितच हा ओबीसी समाज त्याचं स्वागत करेल, आम्ही स्वागत करू। छगन भुजबळ साहेब परत हे स्टंटबाजी करतात आणि ओबीसीचं सहानुभूती मिळवण्यासाठी करतात। तेवढं करण्यापेक्षा माझी विनंती आहे भुजबळ साहेबांना की तुम्ही भुजबळ साहेब फक्त आणि फक्त कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला वाचा, अभ्यास करा। त्याप्रमाणे कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला मराठालाही न्याय देईल, ओबीसीलाही न्याय देईल आणि भटक्या विमुक्त समाजालाही न्याय देईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।